नमस्कार. आज आपण आहोत मिटकी या गावामध्ये. प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं की मला शासनाच्या दरबारी नोकरी करायची. परंतु ती नोकरी अशी साधीसुधी करायची नाही. सगळ्या गावाने सलाम ठोकला पाहिजे अशी नोकरी करायची आहे. आणि ते विशेष घडलं आहे या मिटकीसारख्या छोट्या गावामध्ये. मिटकीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीवर आज आपण आहोत. आटपाडी तालुक्यातील हा दुसराच विद्यार्थी जो UPSC मधून IPS पदाला गवसणी घातलेला आहे. आज आपण आहोत नुकतंच UPSC मध्ये 584 रँक मिळवून IPS पदाला गवसणी घालणारे प्रवीण कोळपे. मित्रांनो, हा प्रवास खरंच सोपा नसतो. त्या पाठीमागचं कष्ट आणि जिद्द आणि त्या जिद्दीनं धावणारं मन, शरीर न थकता न थांबता ध्येयाप्रती आपलं लक्ष केंद्रित करून प्रवीण कोळपे साहेबांनी हे यश गाठलेलं आहे. या वस्तीवर आल्यानंतर इथं शैक्षणिक वातावरण किंवा या अभ्यासिकेचं वातावरण कसं असेल हे निश्चित लक्षात येतंय. संकटावर मात करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी असे मोजकेच विद्यार्थी असतात, काही मोजकेच जण असतात की जे आपलं ध्येय गाठतात. सर्वप्रथम क्रांती न्यूजच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. प्रवीण साहेब, हा प्रवास नेमका कसा होता? म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि हे UPSCचं स्वप्न कधीपासून होतं? सर, सुरुवात तर 2019 पासून झाली, ग्रॅज्युएशन संपल्यानंतर माझं. पण वडिलांनी ग्रॅज्युएशनला असताना मला स्वप्न दाखवलं होतं की UPSC तुला करायचं आहे. 19 पासून मी जून 1900 टू बी प्रिसाइज 5 जून 2019 पासून मी UPSCचा फुल प्लेज्ड अभ्यास चालू केला. आणि आज 6 मार्च 2026 आज माझा रिझल्ट आहे. या जवळजवळ 7 वर्षामध्ये माझे 6 अटेम्प्ट झाले. पहिल्या 4 अटेम्प्टमध्ये माझी प्रीज क्लिअर नाही होऊ शकली. 5व्याला मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिला. मागच्या वर्षाचा इंटरव्ह्यू पण 6 मार्च 2025ला होता. आणि हा माझा 6वा अटेम्प्ट आहे. यामध्ये मला यश भेटले. खरं वास्तविक पाहता तुमच्या वडिलांचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे. कारण स्वप्न दाखवणं, स्वप्न पूर्ण करणारा जितका महत्वाचा असतो तितकंच स्वप्न दाखवणारही असतो. आज निकाल लागल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचा चेहरा काय सांगत होता? वडील अनफॉर्च्युनेटली 2021ला वारलेत. पण मला असं वाटतं की आज ह्या यशाच्या रूपाने मी त्यांना 5 वर्षाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. वडील वारल्यानंतर माझी आई, जी की माझी कॉन्स्टंट सपोर्टर होती, तिने पण रात्रंदिवस कष्ट केलं. दिवस बघितला नाही, रात्र बघितलं नाही, राबली. आणि तिसरं म्हणजे माझा भाऊ, जो की माझ्या सावलीप्रमाणे उभा राहिला, ज्यानं मला कायम प्रत्येक स्टेजला त्यानं मला सपोर्ट केला. इवन मागच्या वर्षी मला निराशा झाली ती फायनल रिझल्टमधून, तरी पण त्यानं मला सांगितलं की बघायला गेलं तर 4 महिन्याचाच तुझा अभ्यास करावा लागेल. आणि 4 महिन्यानंतर मेन्स होती माझी. आणि तिसरं म्हणजे माझी सावाजी आणि मामा, ते कायमच माझ्या पाठीशी खंबीरपणेच उभे आहेत. आणि हे माझं यश माझं स्वर्गीय वडील आणि स्वर्गीय माझे मामा सुभाष मामा यांना मी अर्पित करू इच्छितो. प्रवीण सर, तुमच्या या गोष्टी ऐकताना मला भरत तांदळे सरांची आठवण येते की तो स्ट्रगल जो त्यांनी अनुभवला होता तो साक्षात स्ट्रगल तुमच्या वाट्याला आला. नेमका अभ्यासाला वेळ किती दिलता, मोबाईलला किती वेळ दिलता, किंवा म्हणजे मित्रांच्या बरोबर गप्पाला असा किती वेळ दिलता? माझा सगळा स्टडी मी कराडमधूनच केला आहे. त्यामुळे माझे भरपूर मित्र आहेत. मित्रांसोबत पण मी अभ्यास करायचो, डिस्कस करायचो, मोबाईल पण चालवायचो. मी सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह आहे. पण असं साधारण बघता गेलं तर 10-1 तास माझा रोज अभ्यास व्हायचा. आणि मला असं वाटतं की एक बॅलन्स्ड वेमध्ये प्रिपरेशन असलं पाहिजे. सोशल मीडिया पण वापरले पाहिजेत, पण त्याला थोडीफार लिमिट असली पाहिजे, असं मला वाटतं. प्रवीण सर, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मला दिल्लीला गेल्यानंतरच UPSC क्रॅक होते, मी मोबाईल सोडून देतो, मित्र सोडून देतो, अभ्यास आहे की अभ्यास करतो, मग UPSC क्रॅक होते. पण तुम्ही थोडंसं वेगळं सांगताय. हा, सुरुवातीला मला वडिलांनी 3 महिन्यासाठी दिल्लीला पाठवलं होतं 2019ला. पण तिथला फायनान्शियल प्रेशर आणि तिथले जे शहरी जीवन आहे ते मला काही सूट झालं नाही. कोरोना काळामध्ये मी कराडला येऊन थांबलो आणि तिथंच माझं सगळं प्रिपरेशन मी तिथूनच केलं. माझा पहिला अटेम्प्ट मी कराडमधूनच प्रिपरेशन करून दिला. तर मला असं वाटतं दिल्लीला गेलं, तुमच्याकडे जर फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल तर वेल अँड गुड. पण तिथं गेलं तर थोडंफार डिस्ट्रॅक्शन पण आहे.
त्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे त्या. आणि मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना ते कुठेतरी मॅनेज नाहीच जमत, पण मेजॉरिटी मुलं करतात दिल्लीमधून. आता मला माझी परिस्थितीच अशी होती की मला घरी पण यावं लागायचं 15 दिवसातनं आईसाठी. त्यामुळे मी असं ठिकाण निवडलं होतं की जिथं मला घरी लगेच येता येईल. त्यासाठी कराड बेस्ट आहे. 1-2 तासामध्ये जाऊन येऊ शकतं. त्यामुळे मी कराडलाच थांबलो. इव्हन पुण्याला पण नाही गेलो. प्रवीण सर, आज हे मोठं यश, UPSC क्रॅक करणं ही सोपी गोष्ट नाही. आज मुलांना 10वी 12वी इव्हन नीटचा पेपर देतानाही घाम फुटतो, परंतु तुम्ही UPSC क्रॅक केली. आज IPSचं तुम्हाला रँकिंग मिळतंय. भविष्यातलं काय स्वप्न आहे किंवा काय उद्दिष्ट आहे? भेटलेल्या सर्व्हिसला 100% जस्टिस देणं. जे समाजातील जे घटक आहेत, जे की मागासवर्गीय असतील, पुअर पीपल असतील आणि सगळ्याच समाजातल्या सगळ्याच माणसांना सोबत घेऊन जाणं, जे की आपली कॉन्स्टिट्यूशन पण आपल्याला ते सांगते की सगळ्यांना समानच वागवलं पाहिजे. ती माझी पहिली प्रायोरिटी असेल. आणि जर माझी फायनान्शियल कंडिशन आणि जर मला एक कॉन्स्टंट सपोर्ट भेटला तर मी पुढचा पण अटेम्प्ट देईल रँक इम्प्रूव्हमेंटसाठी. या अभ्यासाच्या दरम्यान असं एक आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर कोण होतं काय, ज्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या समोर ठेवून आपण वाटचाल केलीत? सगळ्यात मोठं आदर्श व्यक्तिमत्व तर माझी आईच होती. कारण मला जे आईचे कष्ट बघता मी नाही शब्दात सांगू शकत. तिने किती इव्हन सकाळी पण ती एवढी आजारी असताना सुद्धा रानात गहू काढायला गेली. मग मला कुठेतरी ते असं जाणवत होतं की आईला आपण लवकरात लवकर सुख दिलं पाहिजे. आणि असं आधार किंवा जे सपोर्ट असेल मला वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या IAS अधिकाऱ्यांनी दिला. असे बरेच अधिकारी आहेत, त्यांची नावं इथं घेणं शक्य नाही. पण मी सगळ्यांनाच तुमच्या माध्यमातून एक ग्रॅटिट्यूड त्यांना व्यक्त करतो आणि त्यांच्याप्रती मी इटर्नली ग्रेटफुल आहे सर. धन्यवाद प्रवीण सर. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. एक गुढीपाडव्याचा सण तोंडावर असताना घरात यशाची गुढी आज तुमच्या रूपानं इथं उभा राहिली आहे. या घरातच नाही तर अख्ख्या मिटकी गावामध्ये, पूर्ण आटपाडी तालुक्यामध्ये आज या यशाची गुढी उभा राहिली असं म्हणायला हरकत नाही. पुढील काळासाठी आमच्या क्रांती न्यूजकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच यश तुम्हाला मिळो आणि यशाची गुढी वारंवार उभा राहिली जाऊ. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.